परिस्थिती, तिथली लोकसंख्या, तिथलं अर्बन सेक्टर यामध्ये खूप त्याची तुलना आपल्या खेड तालुक्याबरोबर होऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला भविष्यात जर करायचं असेल कडूस अप्पर तहसीलदार तर आम्ही त्यामध्ये सहमत असू, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. परंतु आता जे नव्याने निर्मिती करण्यात आलं आहे चाकण अप्पर तहसीलदार हे चाकणमध्येच ठेवावं आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला कडूस करायचं असेल आदिवासी बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देऊ. त्या ठिकाणी आम्ही तुमच्याबरोबर ज्यावेळेस चाकण वेळ आलेली त्यावेळेस चाकणकर नागरिक सगळे एकत्र आलेले आहेत. जर बाळासाहेब गायकवाडांनी जे काल गोष्टी सांगितल्या त्याबद्दल आम्ही जरी आम्ही कुठल्या पक्षाचा चाकणच्या विकासासाठी आम्ही त्या सहमत आहे. आमची चाकण नगरपालिका सुद्धा 28 तारखेला ह्याच विषयावर सगळं एकमताने ठराव मंजूर करून तुम्हाला त्याच्याबद्दल त्या गोष्टीला पाठिंबा देणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस चाकणचा विकास होईल त्यावेळेस नगरसेवक नाही आम्ही चाकणचे आम नागरिक चाकणकर नागरिकांच्या मूलभूत गरजांवर अन्यायाची भूमिका विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे यांनी जी काय भूमिका या ठिकाणी निषेध केली की चाकणऐवजी कडूसला अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावं या भूमिकेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. निषेध या गोष्टीसाठी करतो की तुम्हाला तहसीलदार कार्यालय अप्पर 2 नाही 3 नाही 10 कार्यालय करा, पण चाकणऐवजी कडूस हा शब्द का? आमचं म्हणणं आहे कडूसला करायचं असेल त्यावेळी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. या सगळ्या गोष्टी होत असताना भौगोलिक परिस्थिती साहेबरावांनी आता सांगितल्याप्रमाणे वांद्र्यापासून ते इकडे सावळेवाडीपर्यंत एवढा मोठा पट्टा आहे. नदीच्या अलीकडचा भाग आहे, 5 ससा आहेत, त्याच्यामध्ये 5 सर्कल आहे. त्या सर्कलचा विचार करून तहसीलदार कचेरीचं अप्पर कार्यालय चाकणमध्ये व्हावं यासाठी तत्कालीन आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी खूप मोठा लढा दिला. त्याला कालिदास वाडेकर यांनी पेपरवर्क करून राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री असताना त्याच्यावर सही घेतली. त्याचा साक्षीदार महसूल विभागामध्ये शासनाने बऱ्याच काही अधिकाऱ्यांच्या नेमणुका प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात करण्याचा एक शासनाने धोरण ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या खेड तालुक्यामध्ये एक तहसील कार्यालय पूर्ववत आहेच, परंतु एकूण चाकणचा परिसर पाहिला तर हा किती मोठा परिसर आहे हे ट्रॅफिक जाम झाल्यावर कळतंय. उदाहरण आपल्याला कळतंय की हे चाकणच्या परिसरामध्ये असणारी पहिली MIDC या चाकणमध्ये आहे आणि मग इथला परिसर किती डेव्हलप झाला पाहिजे. काही शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या संस्था इथं कशा आल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून विद्यमान आमदारांनी काम केलं पाहिजे. परंतु इथं ऐकायला वेगळंच मिळतंय की चाकणला तहसील कार्यालय मंजूर करण्याऐवजी ते कडूसला केलं. बाबाजी येणार आहे मावा काळे आमदार वापरावला तरी करायचं कशाला कडूसला? पूर्वीच्या लोकांना काम झालं. प्रतिनिधी म्हणून दृष्टिकोन कसा असावा, दृष्टी कशी असावी, कोणतं गाव तालुक्यात मोठं आहे, तालुका प्लेस कुठं आहे, दुसरी प्लेस कुठे देता येईल, नंतर वाढता वाढता दुसरा तिसरा क्रम देता येईल ना. परंतु स्वतःच्या मनाने काही करण्यापेक्षा या गावातली कार्यकर्ते मंडळी किती जागृत आहे हे अजून बाबाजींना कळलेलं नाही. आंदोलन करावं लागतं, कुठलं की आंदोलन म्हणजे आपल्या पाठीवच म्हणलेले. आता काय ध्यानीमणी नाही तर तहसीलदार तिकडे कळूच नाही, काय कारण आहे का? बाबाजी तुमचं काम इथल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आमदार म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आम्हाला विचारा, तुम्ही लोकांना विचारा ना ही परिस्थिती काय केली पाहिजे. चाकण एवढं मोठं गाव आहे का डावळून तुम्ही करता पुढं, ही गोष्ट काही योग्य नाही. आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी तालुक्याची परिस्थिती चाकण सारख्या ठिकाणी या गावाला 300 वर्षांचा इतिहास